इतिहासावर बोलू काही. या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा अभेद्य दुर्गाबद्दल बोलणार आहोत, जो म्हणजे केवळ दगड मातीचा किल्ला नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या एका मोठ्या स्वप्नाचा साक्षीदार आहे. स्वराज्याची पहिली राजधानी, हो, दुर्गराज राजगड. आणि ह्या सखोल चर्चेसाठी आपण इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांच्या राजगड राजधानी या अभ्यासपूर्ण माहितीचा आधार घेणार आहोत. त्यांचं संशोधन आपल्याला राजगडाचं खरं महत्त्व समजून घ्यायला नक्कीच मदत करेल. चला तर मग जरा खोलवर जाऊया. या प्रवासाचा नेमका उद्देश काय आहे? तर एका तुलनेने दुर्लक्षित असलेल्या डोंगराचं रूपांतर एका अभेद्य राजधानीत कसं झालं आणि त्या राजधानीने स्वराज्याचा पाया कसा घातला हे आपण समजून घेणार आहोत. 17व्या शतकातलं दख्खनचं राजकीय वातावरण आठवून बघा. म्हणजे एक प्रकारचं वादळच होतं ते. आदिलशाही, कुतुबशाही आणि उत्तरेकडून येणारे मुघल यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. अशा अस्थिर परिस्थितीत शिवाजी महाराजांनी एका स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापनेचं काय म्हणतात त्याला एक धाडसी स्वप्न पाहिलं. पण एवढ्या मोठ्या ध्येयासाठी गरज होती एका सुरक्षित मध्यवर्ती प्रशासकीय केंद्राची. अगदी बरोबर. आणि याच गरजेतून, याच दूरदृष्टीतून निवड झाली राजगडाची. गडांचा राजा आणि राजांचा गड हे नाव अगदी सार्थ ठरवणारा हा दुर्ग. सुमारे 26 वर्षे, विचार करा, 26 वर्षे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. हे फक्त महाराजांचे निवासस्थान नव्हतं बरं का, तर खऱ्या अर्थानं स्वराज्याची वैचारिक आणि प्रशासकीय प्रयोगशाळा होती ती. प्रयोगशाळा म्हणजे असं बघा, फत्तेखानावरील पहिला मोठा विजय असो, जावळीसारखं मोक्याचं खोरं जिंकण्याची मोहीम असो, अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा निपात करण्याची योजना, किंवा मग थेट पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाची फजिती करण्याची धाडसी मोहीम असो, या सगळ्या स्वराज्याच्या भविष्याला कलाटणी देणाऱ्या, आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटनांचं नियोजन, त्याची आखणी राजगडाच्या साक्षीने झाली. इथेच स्वराज्य ही नुसती कल्पना राहिली नाही, तर ती एका कार्यक्षम प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्थेत बदलली. रायगडावर आपल्याला नंतर स्वराज्याचं वैभव दिसतो, हो ना, पण त्या वैभवाचा भक्कम पाया राजगडावरच रचला गेला. आणि अमित कुमार शिंगणे यांच्या राजगड राजधानी या संशोधनातून ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोर येते. पण हा राजगड डोंगर हा फक्त शिवकालीन नाहीये, त्याचा इतिहास खूप जुना आहे असं म्हणतात. त्याच प्राचीन दुर्ग परंपरेचा एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्ययुगात म्हणजे सुलतानी राजवटींच्या काळात याचं नाव होतं मुरुंबदेव, किंवा काही ठिकाणी बिरमदेवाचा डोंगर. बहमनी, निजामशाही, आदिलशाही या सत्तांच्या काळात या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही. खरं तर तो फक्त एक दुर्लक्षित लष्करी ठाणं म्हणूनच वापरला गेला. 1490मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरीने तो ताब्यात घेतला. मग नंतर अनेक वर्ष तो आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात हस्तांतरित होत राहिला. स्थानिक शिलीमकर देशमुखांसारखे वतनदार त्याची मर्यादित देखरेख करत होते. पण या डोंगरात जी प्रचंड सामरिक ताकद दडलेली होती, ती कुणीच खऱ्या अर्थाने ओळखली नव्हती. आणि मग आलं स्वराज्याचं पर्व. साधारण 1645 ते 1647च्या दरम्यान महाराजांनी तोरणा किल्ल्यासोबतच हा मुरुंबदेवाचा डोंगरही जिंकला. नेमकी तारीख कोणती याबद्दल इतिहासकारांमध्ये थोडा मतभेद आहे, पण हा स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक विजय होता, हे नक्की. अगदी. आणि किल्ला जिंकल्यावर महाराजांनी लगेच त्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केलं आणि त्याचं नाव बदललं राजगड. आता हे फक्त नाव बदलणं नव्हतं बरं का, ती एक मोठी राजकीय घोषणा होती. मुरुंबदेव, जे कदाचित एका स्थानिक देवतेचं नाव असेल, त्यावरून राजगड म्हणजे राजाचा गड. यातून काय झालं तर सुलतानी राजवटीची ओळख पुसून एका स्वतंत्र सार्वभौम राजाच्या अधिकाराची द्वाही फिरवली गेली. म्हणजे थेट आव्हानच होतं ते प्रस्थापित सत्तांना. हो, तर आदिलशाही आणि मुघल सत्तांना हे थेट आव्हान होतं. प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेम्स डग्लस यांनीही नोंदवलं आहे की संपूर्ण मावळ प्रांतावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राजगडाचं भौगोलिक स्थान अत्यंत मोक्याचं होतं. आणि इथे एक लक्षवेधी गोष्ट घडली. महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला. तिथे प्रचंड द्रव्य सापडलं म्हणतात. हो, तोरण्यावर खजिना सापडला होता. पण तो खजिना त्यांनी किल्ला सजवण्यासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी नाही वापरला. तो वापरला गेला मुरुंबदेवाला स्वराज्याची पहिली भक्कम राजधानी बनवण्यासाठी. बरोबर. हे एका सामान्य योद्ध्याचं नाही, तर एका दृष्ट्या राष्ट्रनिर्मात्याचं लक्षण आहे. भविष्याचा वेध घेणारी ही कृती होती.
एक दीर्घकालीन गुंतवणूक होती ती. पण राजधानीसाठी एवढ्या बुलंद म्हणजे उंच डोंगरी किल्ल्याचीच निवड का केली असावी? पुण्यासारखं शहर सोयीचं नव्हतं का तेव्हा? नाही, म्हणजे पुणे कसं सपाट मैदानी प्रदेशात होतं, त्यामुळे शत्रूसाठी ते एक सोपं लक्ष होतं. आणि शाहिस्तेखानाच्या स्वारीवेळी याचा अनुभव आलाच होता, नाही का? हो, त्याने तर थेट लाल महालातच तळ ठोकला होता. अगदी. म्हणूनच स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा धोका जास्त होता, तेव्हा एका अभेद्य बुलंद डोंगरी किल्ल्याची निवड राजधानीसाठी अत्यावश्यक होती. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे राजगडाची अद्वितीय भौगोलिक रचना. हा किल्ला नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे, सह्याद्रीच्या अगदी मध्यभागी. हो, त्या नद्यांचं जाळं आहे तिथे. बरोबर. या नैसर्गिक रचनेमुळे शत्रूच्या मोठ्या फौजांना, विशेषतः त्यांच्या तोफखान्याला आणि घोडदळाला गडाच्या पायथ्यापर्यंत पोचणंच अत्यंत कठीण होतं. गडाकडे यायचं म्हणजे कोणती ना कोणती नदी किंवा उंच डोंगर ओलांडावाच लागायचा. साकी मुस्तैद खान, जो औरंगजेबाचा इतिहासकार होता, त्याने त्याच्या मासिरे आलमगिरी या ग्रंथात राजगडाच्या घेऱ्याचं वर्णन 12 कोसांचं म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर इतकं प्रचंड केलं आहे. बापरे, 12 कोस. हो. आता एवढ्या मोठ्या घेऱ्यामुळे गडाला पूर्ण वेढा घालणं कोणत्याही मोठ्या सैन्यासाठी सुद्धा जवळजवळ अशक्य होतं. ही नैसर्गिक अभेद्यताच राजगडाला राजधानीसाठी आदर्श बनवत होती. हे खरं आहे, पण महाराजांनी जिंकलेला पहिला मोठा किल्ला तर तोरणा होता. मग त्याला राजधानी न बनवता राजगडाला प्राधान्य का दिलं? काही विशेष कारण आहे ना? याचं कारण महत्वाचं आहे. तोरणा जरी प्रचंड किल्ला असला तरी त्याचा बालेकिल्ला आणि माचीचा भाग प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तुलनेने लहान होता. म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात वस्ती, कचेऱ्या, बाजारपेठ वसवायला पुरेशी जागा नव्हती. याउलट मुरुंबदेवाच्या डोंगराला 3 मोठ्या आणि लांबचक सोंडा होत्या, ज्यांना आपण माच्या म्हणतो: पद्मावती, सुवेळा, संजीवनी. हो, त्या 3 माच्या. आणि एक मोठा उंच बालेकिल्ला होता. हा प्रचंड विस्तार राजधानी वसवण्यासाठी आणि भविष्यातल्या वाढत्या गरजांसाठी अधिक उपयुक्त होता. आणि जसं आधी म्हटलं, तोरण्यावर सापडलेला खजिना हा तात्पुरत्या गोष्टींवर खर्च न करता मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक बुलंद आणि सुनियोजित राजधानी उभारण्यासाठी वापरण्यात आला. म्हणजे हा निर्णय केवळ सामरिक नव्हता, तर नाही, केवळ सामरिक नव्हता. राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक होती ती. यातनं महाराजांची दूरदृष्टी स्पष्ट होते की त्यांचा उद्देश केवळ किल्ले जिंकणं नव्हता, तर एक स्थिर, सुरक्षित आणि कार्यक्षम राज्यव्यवस्था निर्माण करणं होता. म्हणजे राजगड हे केवळ लष्करी ठाणं नव्हतं, तर स्वराज्याच्या प्रशासनाचं मुख्य केंद्र बनलं होतं त्या काळात. निश्चितच. आपण आज ज्या अष्टप्रधान मंडळाबद्दल ऐकतो, त्याची औपचारिक घोषणा जरी राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर झाली असली तरी त्याची मुळं, त्याची संकल्पना राजगडावरच रुजली होती असं म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, पंतसचिव अण्णाजी दत्तो यांसारख्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि त्यांच्या कचेऱ्या राजगडाचा पद्मावती माचीवर होत्या. स्वराज्याचा जमा खर्च ठेवणं, दूरवरच्या सुभेदारांशी नियमित पत्रव्यवहार करणं, न्यायनिवाडा करणं, अगदी परराष्ट्रांशी धोरणं ठरवणं, या सगळ्या महत्त्वाच्या प्रशासकीय कामांची सूत्र याच गडावरून हलवली जात होती. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचं नियंत्रण केंद्र. अगदी. उगमस्थान आणि नियंत्रण केंद्र. आणि त्याच्या बांधकामाबद्दल काय सांगाल? म्हणजे ती रचना कशी होती? खूप वैशिष्ट्यपूर्ण होती असं ऐकलंय. हो. तर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर राजगड हा एक चमत्कारच मानावा लागेल. तो मुघल इतिहासकार मुस्तईद खान त्याच्या शब्दात सांगायचे तर तो म्हणतो, राजगडाभोवतीच्या या माच्या म्हणजे 3 स्वतंत्र किल्ले आहेत. त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला जिंकणं अशक्य आहे. बापरे, म्हणजे शत्रूच्या इतिहासकारानेच कबूल केलं हे? हो. या एका वाक्यातूनच राजगडाच्या रचनेची भव्यता आणि अभेद्यता आपल्या लक्षात येते. थोडक्यात सांगायचं तर बघा, पद्मावती माची ही सर्वात प्रशस्त आणि सगळ्यात जास्त विकसित माची होती. मुख्य प्रशासकीय आणि निवासी केंद्र. इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे, मोठी सदर आहे जिथे सभा व्हायच्या, दारुगोळ्याची कोठारं, अधिकाऱ्यांची घरं आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठा पद्मावती तलाव आहे. आणि गडावर येणारे मुख्य दरवाजे पण इथेच आहेत ना? पाली आणि गुंजोणे. बरोबर. पाली आणि गुंजोणे दरवाजे याच माचीवर उघडतात. मग आहे सुवेळा माची. ही गडाच्या पूर्वेकडील लांब सोंडेवर वसलेली माची, जणू पूर्वेकडील संरक्षक प्रहरीच. ही तिच्या अभेद्य, काही ठिकाणी दुहेरी तिहेरी तटबंदीसाठी ओळखली जाते. तिचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे नेढे किंवा हत्ती प्रस्तर.
खडकात नैसर्गिकरित्या पडलेला एक मोठा आरपार बोगदा. हो, ते मी पाहिलंय चित्रात. खूपच अद्भुत दिसतं ते. हो ना. हे केवळ निसर्गाचं आश्चर्य नाही, तर टेहळणीसाठी आणि सभोवतालच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी एक अत्यंत मोक्याचं ठिकाण होतं. तिसरी माची म्हणजे संजीवनी माची. ही नैऋत्य दिशेला पसरलेली सुमारे 2.5 किलोमीटर लांब माची म्हणजे लष्करी अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना आहे. तिचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चिलखती तटबंदी. चिलखती तटबंदी म्हणजे काय नक्की? म्हणजे बघा, 2 समांतर तट बांधलेले आहेत आणि त्यांच्या मधल्या जागेतून सैनिकांना शत्रूच्या माऱ्यापासून सुरक्षित राहून संचार करता येतो. अच्छा, म्हणजे बाहेरून हल्ला झाला तरी सैनिक सुरक्षित राहू शकतात. अगदी. या रचनेमुळे बाहेरून होणाऱ्या हल्ल्यांपासून सैनिकांना पूर्ण संरक्षण मिळत असे. ही माची म्हणजे एक स्वयंपूर्ण आणि अत्यंत सुरक्षित लष्करी तळच होती. 19 बुरुज, पाण्याची टाकी, भुयारी मार्ग सगळं होतं तिथे. आणि सर्वात वर, सर्वोच्च स्थानी आहे बाले किल्ला. हा राजगडाच्या सर्वात सुरक्षित भागावर वसलेला आहे. हा महाराजांचा आणि राजघराण्याचा प्रत्यक्ष निवास होता. बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग अत्यंत अरुंद आणि उंच चढणीचा आहे, ज्यामुळे तो जवळजवळ अभेद्य बनतो. बाले किल्ल्याच्या भव्य महादरवाज्यावर कमळ आणि स्वस्तिक यासारखी शुभचिन्हे कोरलेली दिसतात. आतमध्ये जननी मंदिर आहे, चंद्रतळे नावाचा सुंदर तलाव आहे आणि राजवाड्याचे काही अवशेष आहेत. बाले किल्ला हे केवळ निवासस्थान नव्हतं, तर ते स्वराज्याच्या सार्वभौम सत्तेचं सर्वोच्च प्रतीक होतं. तर मग इतका महत्वाचा, इतका सुरक्षित आणि स्वराज्याचा पाया घालणारा किल्ला असताना राजगडावर का हलवली? म्हणजे राजगडाचं महत्त्व कमी झालं होतं का? नाही, अजिबात नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि गैरसमज होण्याची शक्यता असते. राजधानी बदलणं हे राजगडाचं महत्त्व कमी करत नाही, उलट ते स्वराज्याच्या प्रगतीचं आणि वाढत्या सामर्थ्याचं लक्षण होतं. असं बघा, जसजसा स्वराज्याचा विस्तार वाढत गेला, तसतशी राजगडाची जागा प्रशासकीय कामांसाठी थोडी अपुरी पडू लागली. वाढत्या साम्राज्याच्या कारभारासाठी आवश्यक असलेल्या नवीन कचेऱ्या, अधिकाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यांची निवासस्थानं, मोठ्या बाजारपेठा, भव्य दरबार हॉल, म्हणजे जागेची कमतरता भासू लागली होती. हो, या सगळ्यासाठी राजगडाच्या माच्या जरी विस्तीर्ण असल्या तरी त्या मूळच्या डोंगराळ आणि काहीशा मर्यादित होत्या. जागा कमी पडत होती. आणि याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर राजगड हा दख्खनच्या पठारावर म्हणजे देशावर होता. त्यामुळे आदिलशाही किंवा मुघलांच्या मोठ्या फौजांना, विशेषतः त्यांच्या घोडदळाला आणि तोफखान्याला गडाच्या पायथ्यापर्यंत पोचणं तुलनेनं सोपं होतं. हो, मिर्झा राजे जयसिंग यांच्या मोहिमेवेळी याचा अनुभव आला होता नाही का? अगदी बरोबर. या उलट कोकणातील एखादा अधिक दुर्गम किल्ला राजधानीसाठी जास्त सुरक्षित होता, कारण शत्रूला तिथे पोचण्यासाठी सह्याद्रीच्या अवघड घाटवाटा ओलांडाव्या लागल्या असत्या. आणि मग निवड झाली रायगडाची. त्याचा माथा तर प्रचंड विस्तीर्ण आणि सपाट आहे. तिथे एक संपूर्ण राजधानीचं शहर वसवणं शक्य झालं. हो, तो इंग्रज वकील होता ना, हेनरी ऑक्झिंडेन, जो महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर होता. त्याने त्याच्या रोजनिशीत नोंदवलं आहे की रायगडावर राजवाडा, दरबार आणि इतर मिळून सुमारे 300 इमारती होत्या. 300 इमारती? हो. शिवाय रायगडाच्या 3 बाजूंना नैसर्गिकरित्या अभेद्य असे उंच कडे होते आणि चौथ्या बाजूला भक्कम तटबंदी बांधून तो अधिक सुरक्षित करण्यात आला होता. पण ह्या सगळ्याहून महत्वाचं कारण होतं समुद्राशी असलेली जवळीक. महाराजांनी आरमाराचं महत्त्व खूप आधीच ओळखलं होतं आणि त्यावर कामही सुरू केलं होतं. हो, आरमारावर त्यांचा भर होताच. त्यामुळे रायगडावरून जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि मुंबईचे इंग्रज यांसारख्या सागरी सत्तांवर लक्ष ठेवणं आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं खूप सोपं होतं. रायगडाजवळ असलेल्या महाड बंदरामुळे आरमारी हालचाली करणं आणि समुद्रावरील व्यापारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत सोयीचं झालं. हा बदल म्हणजे महाराजांच्या धोरणात्मक विचारांच्या उत्क्रांतीचा पुरावा आहे. आपण असं म्हणू शकतो की राजगड हा प्रादेशिक एकत्रीकरण आणि भूसंरक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वराज्याचं प्रतीक होतं, तर रायगड हा साम्राज्य विस्तार, सागरी सामर्थ्य आणि व्यापारावर लँड अँड सी पॉवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका सार्वभौम राज्याचं प्रतीक बनला. म्हणजे हा एक स्ट्रॅटेजिक शिफ्ट होता. अगदी एक मोठा धोरणात्मक बदल होता तो. आणि राजधानीचा हा बदल साधारणपणे 1671-72च्या सुमारास झाला, ज्यासाठी हिरोजी इंदुलकरांच्या देखरेखीखाली रायगडावर अनेक वर्ष भव्य बांधकाम सुरू होतं. रायगडाचा हा सगळा रोमांचक इतिहास समजून घेण्यासाठी कोणती साधनं महत्वाची ठरतात? म्हणजे कुठून मिळते ही सगळी माहिती आपल्याला? यासाठी अनेक साधनांचा आधार घ्यावा लागतो.
अर्थात यात प्राथमिक साधनांमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर खूप महत्वाची आहे. ती महाराजांच्या समकालीन किंवा नंतर लगेचच लिहिली गेलेली असल्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे. हो, सभासद बखर तर मूलभूत मानली जाते. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला शत्रूच्या बाजूची माहिती देणारे मुघल दरबारातील फारसी ग्रंथही पाहावे लागतात, जसे की साकी मुस्तैद खान याचा मासिरे आलमगिरी आणि खाफी खान याचा मुंतखबुल लुबाब. हे ग्रंथ जरी शत्रूच्या दृष्टिकोनातून लिहिलेले असले तरी मराठ्यांच्या हालचाली, त्यांची ताकद आणि राजगडासारख्या किल्ल्यांच्या अभेद्यतेवर ते प्रकाश टाकतात. अनेक आधुनिक इतिहासकारांनी या प्राथमिक साधनांचं चिकित्सक विश्लेषण करून मराठ्यांचा इतिहास मांडला आहे. जसं की उदाहरणार्थ सर जदुनाथ सरकार यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात मुघल मराठा संघर्षाचं विशेषतः पुरंदरच्या तहासारख्या घटनांचं तपशीलवार वर्णन मिळतं. त्यांनी फारसी आणि इंग्रजी साधनांचा मोठा वापर केला आहे. मग आहेत सेतुमाधवराव पगडी. त्यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात फारसी आणि उर्दू भाषेतील मूळ कागदपत्रांच्या आधारे अनेक अस्पष्ट गोष्टींवर प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे अनेक घटना अधिक स्पष्ट होतात. गणेश हरी खरे म्हणजे गह खरे यांनी शिवचरित्र वृत्तसंग्रह सारख्या ग्रंथांमधून फारशी आणि कानडी साधनांतील मौल्यवान माहिती मराठीत आणण्याचं खूप मोठं काम केलं. आणि अर्थातच बाबासाहेब पुरंदरे. हो, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या राजा शिवछत्रपती या लोकप्रिय चरित्र ग्रंथातून शिवचरित्र घराघरात पोहोचवलं. त्यांची वर्णनात्मक शैली इतिहासाला जिवंत करते. आणि अमित कुमार शिंगणे यांच्यासारखे आजचे अभ्यासक या सर्व पूर्वसुरींच्या संशोधनाचा आणि उपलब्ध साधनांचा आधार घेऊनच राजगड राजधानी सारख्या विषयांचा सखोल अभ्यास करतात. पण अनेकदा असं होतं की घटनांच्या तारखांमध्ये फरक आढळतो. जसं तुम्ही मगाशी म्हणालात, आग्र्याहून सुटकेची तारीख. बरोबर. कुठे 12 सप्टेंबर 1666, कुठे 20 नोव्हेंबर 1667. असं का होतं? बरोबर. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा फरक म्हणजे निव्वळ लेखनातील चूक नसते बरं का. तो अनेकदा वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरल्यामुळे येतो. जसे हिंदू पंचांगानुसार तिथी वेगळी असते, मुस्लिमांची हिजरी कालगणना वेगळी आणि इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडर वेगळं. अच्छा, म्हणजे कॅलेंडर सिस्टममधल्या फरकामुळे. हो, आणि साधनांमध्ये नोंदी करण्याच्या पद्धती पण वेगळ्या असायच्या. त्यामुळे एका चांगल्या अभ्यासकाचं काम फक्त एकच बरोबर तारीख शोधणं नाही, तर या फरकामागचं कारण समजून घेणं आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सर्वात तर्कसंगत निष्कर्ष काढणं हे असतं. हे खूपच रोचक आहे. आता राजगडाच्या त्या सुमारे 26 वर्षांच्या राजधानीच्या काळात घडलेल्या काही अत्यंत महत्वाच्या घटना थोडक्यात सांगता येतील का? म्हणजे ज्यांनी स्वराज्याला आकार दिला. नक्कीच. काही निवडक पण अत्यंत महत्वाच्या घटना ज्या राजगडाच्या साक्षीने घडल्या त्या बघूया. सुमारे 1647 मुरुंबदेवाचा किल्ला जिंकून त्याचा राजगड असं नामकरण झालं आणि तो स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी म्हणून घोषित करण्यात आला. याचा स्पष्ट उल्लेख सभासद बखरीत आहे. 5 सप्टेंबर 1659 पुरंदऱ्यांच्या नोंदीनुसार महाराणी सईबाई यांचं दीर्घ आजारानं राजगडावर दुःखद निधन झालं. ही एक मोठी दुःखद घटना होती. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याही आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा वध करण्याच्या धाडसी मोहिमेची संपूर्ण योजना राजगडावरच आखली गेली होती, असं पुरंदरे नमूद करतात. अफजल खान वधाची योजना राजगडावर? हो. मग 5 एप्रिल 1663 पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसलेल्या मुघल सुभेदार शाहिस्तेखानावर केलेल्या धाडसी हल्ल्याचं सविस्तर नियोजन राजगडावर झालं. याचा तपशील पगडी देतात. जानेवारी 1664 मुघलांची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतेची पहिली लूट करण्याची योजना राजगडावर आखली गेली आणि लुटीतून मिळालेली प्रचंड संपत्ती राजगडावर सुरक्षित आणण्यात आली. सुरतेची लूट पण इथूनच प्लॅन झाली होती? हो. 11 जून 1665 मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी झालेल्या पुरंदरच्या तहाची बोलणी आणि अटी राजगडावरूनच निश्चित झाल्या. यात 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, पण राजगड, तोरणासारखे 12 महत्वाचे किल्ले महाराजांनी स्वतःकडे ठेवले. यावरून राजगडाचं महत्त्व अधोरेखित होतं. सर जदुनाथ सरकार यांनी याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. 12 सप्टेंबर 1666 ही अंदाजे तारीख आहे. औरंगजेबाच्या आग्र्यातील कैदेतून चमत्कारिकरित्या सुटका झाल्यावर अनेक महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर महाराज राजगडावर सुखरूप परतले. सभासद बखर आणि सरकार यांच्या नोंदींमध्ये तारखेबद्दल थोडा फरक असू शकतो, हे आपण आधीच पाहिलं.
तो क्षण खूप महत्वाचा असेल स्वराज्यासाठी. नक्कीच. मग 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र युवराज राजाराम यांचा जन्म राजगडावर झाला. पगडींनी याची नोंद केली आहे. 4 फेब्रुवारी 1670 कोंढाणा, सिंहगड जिंकण्याच्या प्रसिद्ध आणि भावनिक मोहिमेसाठी वीर तानाजी मालुसरे यांना राजगडावरूनच रवाना करण्यात आलं, असं सभासद बखर सांगते. आधी लगीन कोंढाण्याचं. ही सगळी पार्श्वभूमी राजगडाची आहे. आणि सुमारे 1671-72 स्वराज्याचा वाढता विस्तार, आरमाराचं वाढलेलं महत्त्व आणि भविष्यातील राज्याभिषेकासाठी अधिक भव्य राजधानीची गरज लक्षात घेऊन महाराजांनी राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याचाही उल्लेख सभासद बखरी देतो. म्हणजे राजगड हा केवळ एक किल्ला नाही, तर तो स्वराज्याच्या विचारधारेचा आणि सामरिक सिद्धांताचा जणू पाळणाच आहे असं म्हणता येईल. अफजल खान वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट यांसारख्या स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात धाडसी आणि निर्णायक मोहिमांचं नियोजन, त्यांची आखणी याच गडावरून झाली. आणि महाराजांचं प्रसिद्ध गनिमी कावा युद्धतंत्र म्हणजे शत्रूला अचूक हेरून वेगाने हल्ला करून गोंधळात पाडण्याचे तंत्र इथेच परिपूर्ण झालं असं वाटतं. अगदी बरोबर. आणि पुन्हा एकदा सांगतो, राजधानी रायगडावर हलवणं हे राजगडाचं महत्त्व कमी करत नाही. उलट ते स्वराज्याच्या प्रगतीचं आणि वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. आरमार आणि सागरी व्यापाराचं वाढतं महत्त्व यामुळे रायगड राजधानीसाठी अधिक योग्य ठरला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजगडावर मिळवलेल्या लष्करी, राजकीय आणि आर्थिक यशानेच रायगडावरील त्या भव्य राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा केला. म्हणजे पाया राजगड, कळस रायगड. शक्यच नव्हतं. आणि अमित कुमार शिंगणे यांच्यासारख्या अभ्यासकांच्या राजगड राजधानीसारख्या संशोधनामुळे राजगडाचे हे अनेक पैलू अधिक स्पष्ट होतात आणि त्याचं खरं मोल आपल्याला कळतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? राजगड हा केवळ गडांचा राजा नाही, तर तो एका अर्थाने स्वराज्याचा निर्माता आहे. एका स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या उदयाचा तो पहिला आणि सर्वात भक्कम स्तंभ. बरोबर. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतो. राजगडाच्या त्या प्रत्येक दगडात, प्रत्येक बुरुजात, प्रत्येक वास्तूच्या अवशेषांमध्ये अजून किती अज्ञात कथा, किती न उलगडलेली रहस्य दडलेली असतील. कदाचित ती आजही आपल्या शोधाची, आपल्या आकलनाची वाट पाहत असतील, नाही का? खरंय. विचार करायला लावणारी गोष्ट ही. इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. दुर्गराज राजगड आणि त्याच्या गौरवशाली इतिहासाच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन, अभ्यासपूर्ण आणि रंजक ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.